बघा, मी सोमनाथ मनगटे आपल्या समोर एका आदर्श शिक्षकाची मुलाखत घेऊ इच्छितो, ज्या मुलाखतीमधून तुम्हाला बरंच काही शिकण्यासारखं आहे. तर आपल्या समोर जे एक महान शिक्षक आहे त्यांचं नाव सुरेश रामभाऊ ढोकळे. सरांचा जन्म बुलढाणा या ठिकाणी 6 फेब्रुवारी 1975ला झाला. सर, आम्हाला नक्कीच तुम्हाला ऐकायला आवडेल आणि आमच्यासाठी तुम्ही एक खूप चांगले मार्गदर्शक ठराल अशी अपेक्षा करतो. सर, आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं आणि त्याबद्दल आणि आताच्या या प्राथमिक शिक्षणाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सरांनी मला प्रश्न विचारला की तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, कोणत्या मीडियममध्ये झालं. तर माझं प्राथमिक शिक्षण हे नगर परिषदची शाळा आहे बुलढाण्याला, गव्हर्नमेंटची. त्यामध्ये मराठी मीडियममध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. 1 ते 4 त्या ठिकाणी मी शिकलो आहे आणि प्युअर मराठीमध्ये शिकलो आहे गव्हर्नमेंट शाळेत. तसं तुम्ही आज जिल्हा परिषदमध्ये शिकताय ना, तसंच मी पण मराठी मीडियममध्ये गव्हर्नमेंटच्या शाळेत, नगरपालिका शाळेत शिकलेलो आहे. आणि मला असं वाटतं की मग जे आता फॅड पडलं आहे इंग्लिश मीडियमचं, त्यामध्ये 1 ते 4 पासून जर आपण गेलो तर मुलांच्या संकल्पना क्लिअर होत नाहीत. कारण घरी आपण मराठी बोलतो आणि शाळेत जे बोलतो ते तुमचे टीचरही तुमच्याशी फक्त हिंदीत बोलतात. ऍक्च्युली मीडियम असते इंग्लिश, त्याने टोटली तुमच्याशी इंग्लिश बोलायला पाहिजे, पण तसं होत नाही. त्यामुळे तुमच्यावर प्रभाव हिंदीचा पडतो आणि तुम्ही हिंदी धड येत नाही आणि मराठी धड येत, असं कुठेतरी अदरकच्चं राहते असं मला वाटतं. सर, बरोबर, नक्कीच. म्हणजे तुम्ही ज्या मीडियममध्ये शिकायला पाहिजे तर त्याच भाषेचा वापर करून आपण ते शिकलं पाहिजे असे सरांचं म्हणणं आहे. आणि नक्कीच आपल्याला मराठी शाळेचा अभिमान वाटतो. सर, तुम्ही मराठी शाळेतूनच आलात, नंतर पुढं तुम्ही सर 5वी पासून जे शिक्षण घेतलं थोडक्यात आम्हाला सांगा कसं कसं आणि कुठे घेतलं? नंतर माझं शिक्षण 5 ते 10 मध्ये मराठी मीडियमच झालं. श्री शिवाजी विद्यालय बुलढाणा येथे. एक त्यावेळेस नावाजलेली शाळा होती, प्रायव्हेट शाळा होती, पण मराठी मीडियम मध्येच माझं शिक्षण झालं 5 ते 10 मध्ये. तिथे शिक्षकही चांगले भेटले, मला चांगलं शिकवलं. पण माझं एक सांगायचं झालं तर एवढं काही त्यावेळेस अभ्यासात मन लागलं नाही. म्हणजे क्लिअर कबूल करतो की अभ्यास करावा लागतो, केला पाहिजे, असं एवढं काही नव्हतं. आणि तुम्हाला या क्षेत्रात मला शिक्षक बनायचं असं तुम्ही लहान असतानाच ठरवलं होतं की हे वेळेनंच तुम्हाला बनवलं, असं काही विशेष? नाही, खरंच सांगायचं झालं सर तर मी लहानपणापासून असं काही ठरवलंच नाही. असं एम काही मला बनायचं आहे, काही व्हायचं आहे. फक्त आई वडील म्हणायचे बाबा शिक, सवर, काहीतरी नोकरीला लाग. त्यांचं ध्येय होतं की बाबा काहीतरी अभ्यास कर आणि नोकरीला लाग. परंतु 10वी पर्यंत असं काही ठरलेलं नव्हतं. परंतु काय झालं माहिती का, आफ्टर 10th माझ्यामध्ये काय बदल झाले मला माहिती नाही. परंतु 10वी नंतर जे उच्च माध्यमिक शिक्षण आहे माझं, तिथं मला खरी कलाटणी बसली. म्हणजे एक फर्स्ट क्लास मध्ये 10वी पास झालोय मी, विदाउट कॉपी, कुठल्याही प्रकारची कॉपी न करता. आणि नंतर 11वीत पूर्ण अभ्यास करत नाही. पण मला असं वाटतं की त्या 150 पोरांमध्ये मी एक असं होतो की मी 11वीत सुद्धा अभ्यास केला. काय कारण आहे, माझ्यात काय बदल झाले माहिती नाही. पण 11वी पासून मी अभ्यासाला लागलो सर. तर 11वी आणि 12वी माझं एडेडला झालं, एडेड ज्युनियर कॉलेज बुलढाणा येथे. आणि त्या ठिकाणी एवढा अभ्यास केला मी की मी त्या 150 पोरांमध्ये सर त्यावेळेस सेकंड होतो. अशा प्रकारे तिथून माझ्यामध्ये खरं ग्रीप घेतली. नक्कीच. बघा, सरांना 10वी पर्यंत आणि खेड्यात पण असा समज असतो की 11वीला अभ्यास करावा लागत नाही. बऱ्याच मुलांना असं सांगितलं जातं कॉलेजला नाही गेलं तरी चालतं. परंतु सरांनी ते आता क्लिअर केलं की त्यांनी त्याच्यानंतर खूप अभ्यास केला आणि ते या क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकले. सर, तुमचं MA हिस्ट्री झालेलं आहे, तर तुमचा आवडता विषय कोणता सर? ॲक्च्युली मला करायचं होतं इंग्लिश लिटरेचर. त्यासाठी मी आफ्टर 12th विदर्भ महाविद्यालय अमरावती या ठिकाणी मी ॲडमिशन घेतली होती. आणि माझं फर्स्ट इयर फर्स्ट क्लासमध्ये क्लिअर आहे सर. परंतु झालं मध्यंतरी काळात घरची आर्थिक स्थिती आणि त्यावेळेस नेमकंच जस्ट 12वीवर DED आलं होतं. घरच्यांचं म्हणणं पडलं होतं की तू एक चान्स गमावला 10th DEDचा,
आता गोल्डन चान्स आहे तुला, तुझा सहज नंबर लागतो, तुला पाहिजे ते कॉलेज मिळतं, तर तू डीएड करून टाक, आमचेही पैसे वाचतील, तुझाही जॉब तुला लवकर लागेल. म्हणून झालं असं की मग तिथलं मी माझी ऍडमिशन काढली आणि यशवंत डीएड कॉलेज बुलढाणा या ठिकाणी मी डीएडला प्रवेश केला. ते स्वप्न माझं तसं स्वप्न ना. आणि त्यानंतर तुम्ही बीएड पण केलं. नंतर मी डीएड केलं. डीएड नंतर काय लगेच मला जॉब लागला. मी पहिला असा व्यक्ती आहे, मला असं वाटतंय सांगायला हरकत नाही की मी डीएड पास झाल्या जॉबला लागलेलो आहे. बस जस्ट पास आउटची डिग्री माझ्या हातात होती आणि एका प्रायव्हेट स्कूलला सर मी फुल पेमेंटनी काम केलेलं आहे. कृषी विद्यालय शेंबा या ठिकाणी 3 महिने मी काम केलं. नंतर जिल्हा परिषदची ऍड आली, त्यात एक्झाम देऊन पास झालो आणि जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव आपल्या रोहण्याला जवळपास 20 वर्ष मी काम केलं. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही 20 वर्ष एकाच ठिकाणी जवळपास मी 20 वर्ष काम केलंय. झेडपी हायस्कूल रोहणा. बरोबर. सर तुमचे आवडते लेखक महात्मा फुले असे दिसत आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही अशी काय प्रेरणा घेतली किंवा त्यांच्या पुस्तकांमधून वाचनातून असे काय प्रेरणा घेतली की ज्याच्यामुळे ते तुम्हाला आवडतात? बघा, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांनी समाजकारण जे केलं, आपल्या दीनदलित दुबळ्यांसाठी जे काही कार्य केलं, त्यातून मी फार प्रेरित झालो सर. किंवा आपल्याला सुद्धा अशा गरिबांच्या पोरांसाठी नाही त्यांच्या प्रमाणात पण फुल ना फुलाची पकडी मुंगीसारखं सुद्धा का होईना आपल्याला काम करता येईल. आणि त्या उद्देशाने इकडे येऊन मी माझा प्रयास तो आहे, जे द्यायचा मला द्यायचं ते माझं चालू आहे. बरोबर. नक्कीच गोरगरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या मुलांसाठी काहीतरी करण्याचं सरांचं स्वप्न ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून ते प्रेरित झाले. सर तुम्ही जवळपास 1996 पासून या क्षेत्रात आहेत, तर तुम्हाला असा कोणता संघर्ष करावा लागला का की टीचिंग फील्डमध्ये, की असे काही तुमच्या आठवणी किंवा मग असा प्रसंग एखादा? बघा, जवळपास 20 वर्ष काम केल्यानंतर रोहण्याला बरेचसे असे प्रसंग आले. चांगल्या कामासाठी माणसाला त्रास होतो. जर आपण एखादं चांगलं काम करत असू, मुलांना शिस्त लावत असू किंवा कुठलंही चांगलं काम करू, तर जवळपास विरोधक तुमचे तयार होतात सर. आणि सोबत पालकांचाही मला रोषाला सहन करावं लागतं. बऱ्याच वेळा म्हणजे आपण शिक्षा करतो मुलांना, तर 2-3 वेळा प्रसंग आले माझ्यावर असे मार खाण्याचे, पण सुटलो मी. सांगायला हरकत नाही, कारण आपलं काम चांगलं होतं. तर शिस्त लावताना हा एक त्रास होतो सर. शिस्त लावत असताना कधी चुकून एखाद्या वेळेस विद्यार्थ्याला शिक्षा केली तर पालक रागावतात, हे सरांनी सांगितलं. सर तुमच्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये तुम्हाला अशी एखादी चांगली कामगिरी तुमच्याकडून झाली? मला असं वाटतंय कोरोना पिरियडमध्ये इथे आल्यानंतर जे माझं स्वप्न होतं, जे मला पूर्ण नाही करता आलं 20 वर्षात सर, तर इथली पहिली बॅच जी आहे जवळपास NMMSच्या आमचे जिल्ह्यामध्ये हायस्कूल विभागात म्हणता येईल किंवा अमरावती विभागात म्हणता येईल, जवळपास आमची शाळा पहिली होती आणि त्यामध्ये जवळपास 14 विद्यार्थी आमचे मेरिट मध्ये होते. NMMS मध्ये सर 14 विद्यार्थी कोरोना काळात मेरिट येणं नॉट अ जोक, ही एक अचिव्हमेंट आमच्या सगळ्या टीमची आहे. त्यात मीही होतो, म्हणून ती कामगिरी मला असं वाटतं की अविस्मरणीय आहे. आणि जर जुनं सांगायचं झालं मागच्या याच्यात शाळेमधलं, तर बरेचसे माझे विद्यार्थी सर तलाठी आहेत, पोलीसमध्ये आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, बँकेत आहेत सर. आणि एक विद्यार्थी माझा सायंटिस्ट आहे, तो सध्या अमेरिकेमध्ये आहे. याचा अभिमान वाटतो सर. नक्कीच. बघा, सरांचा एक विद्यार्थी सध्या अमेरिकेत सायंटिस्ट आहे आणि 14 विद्यार्थी मेरिटमध्ये येणे म्हणजे काही सोपं नाही, ते पण NMMS सारख्या परीक्षेमध्ये, की प्रत्येक विद्यार्थ्याला अगोदर 48,000 रुपये शासन ते द्यायचं आणि आता मात्र त्याची रक्कम वाढवलेली. तर विचार करा, 14 गुणिले ते 48,000 एवढी रक्कम आपल्या शाळेला सरांनी आपल्या कामगिरीतून त्या गरिबांच्या मुलांना मिळवून दिली, असंच आपल्याला म्हणावं लागेल. सर एकंदरीत तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी काय सांगाल? बघा, 2018 माझं लग्न झालं. लग्न कसं झालं सर ते आम्हाला? अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाहीये, अरेंज मॅरेज आहे. 18/4/2000 लग्न झालं सर. नंतर मला एक मुलगा झाला आणि एक मुलगी आहे. मी माझं बरंचसं वेळ रोहण्याला असल्यामुळं बराचसा वेळ मी त्या मुलांसाठी दिला.
मुलांसोबत पालक तर होतोच, वडिले होतो, पण त्यांच्या सोबत त्यांचा मित्र झालो सर. बरोबर. आता इथं दिसतंय तुमचा मुलगा ऋषिकेश की ज्याचं BE कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालेलं आहे आणि तो जॉबला आहे पुण्याला. तर BE म्हणजे एक चांगल्या प्रकारची डिग्री आहे सध्या. तर ती होण्यासाठी पालक म्हणून तुमची काय भूमिका होती? एक चांगला प्रश्न आहे सर, मी सगळ्यांसाठीच. की पालक म्हणून मी माझ्या पोरांशी सर्वप्रथम सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या क्लिअर बोलत घेतो. पहिलेपासूनच आपली आर्थिक स्थिती काय आहे, आपण कोण आहोत, आपण काय केलं पाहिजे, तुला भविष्यात काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मुलांशी मी सहज एक फ्रेंडशिपचं नातं माझं आजही आहे. म्हणजे इव्हन माझं पोरगं शाळेत रोज काय झालं, शाळेत काय झालं, कोणी मारलं, कोणाशी बोलला, काय झालं, तो कोण्या मुलीशी बोलला, कोण्या पोराशी बोलला, कोणाशी भांडण झालं, शिक्षकांना काय म्हटलं, शिक्षकांना काय म्हटलं, ही प्रत्येक गोष्ट तो माझ्यासोबत आजही शेअर करतो. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सर. बरोबर. म्हणजे आपल्या पाल्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे आपण, आणि याच्यातून आपल्याला एक बोध मिळतो की आपणही आपल्या आई वडिलांसोबत हे सगळे हेतुगुज सांगायला पाहिजे, झालेल्या गोष्टी त्यांना मनमोकळेपणाने बोलायला पाहिजे, असं सरांकडून आपल्याला या गोष्टी शिकायला मिळतं. आणि अभिमान वाटतो सर, तुमची मुलगी श्रुती सुद्धा MBBS सेकंड इयरला आहे. दोन्ही मुलं, दोन अपत्य, बरोबर, दोन्ही मुलं यशाच्या शिखराकडे वाटचाल करतायत. सरांचे अभिनंदन सर. आपल्यापैकी कोणाला सरांना प्रश्न विचारायची उत्सुकता आहे का? असेल तर सांगा. ठीक आहे, नंतर जर वाटलं तुम्हाला तर मला सांगा. बघा सर, तुम्ही शिक्षक हाच पेशा का निवडला? शिक्षक पेशा निवडला असं म्हणता येणार नाही सर. मी सांगितलं तुम्हाला पहिलेच की मला ऍक्च्युअल लेक्चरर व्हायचं होतं. म्हणजे पेशा हाच आहे, मूळ त्याचं हेच होतं, फक्त मला थोडंसं वरचं स्वप्न होतं. त्यासाठी माझ्या आई वडिलांचं म्हणणं होतं, बाबा आपण 4 भाऊ आहेत, आर्थिक स्थितीने एकटा कमवणारा आहे, म्हणून तुला जर जॉब लवकर मिळतोय तर तू तुझं जॉब करून घे. आणि D.Edला माझा नंबर लागणारच होता, तो लागला आणि सहज उभा मी शिक्षक झालो. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, काही आनंदाचे, दुःखाचे असे क्षण येत राहतात. सर, तुमच्या आयुष्यातला असा एखादा अविस्मरणीय क्षण? अविस्मरणीय क्षण म्हणजे एक दुःखद घटना होती. माझ्या वडिलांना जस्ट रिटायरमेंटला काही 1 वर्ष बाकी होतं आणि जस्ट मी शाळेत जायला निघालो आणि जस्ट निघणार तेवढ्यात बाबा कलिग्स त्यांना घेऊन आले आणि म्हणतात किंवा यांची तब्येत काही ठीक नाहीये. मी तसंच शाळेत जाणं सोडलं आणि म्हणलं काय बघूया. बाबा काय म्हणतात की बा तू ठीक आहे, तू निघून जा, तू तुझं काम कर, मला काही झालेलं नाही. पण म्हणलं नाही, पहिले तुमचं बघू, मग शाळेचं होत राहील. मी अर्ज वगैरे पाठवला आणि मग डॉक्टरकडे आणलं त्यांना. डॉक्टरांनी चेकअप केलं, ते म्हणजे सर ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही औरंगाबाद घेऊन जा म्हणे. GBS सिंड्रोम नावाचा जो आजार आहे त्यामध्ये हळूहळू तुमचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय निकामी होतात आणि हा लाखात एखाद्याला होतो. आणि त्यामुळे जर तो प्रसंग असा आहे, जर मी शाळेत निघून गेलो असतो तर कदाचित माझे वडील आज नसतं. आणि ईश्वर कृपेने माझे वडील आज आहेत, त्यांचं वय वर्ष 80 आहे आणि या 7 तारखेला त्यांचा 80वा वाढदिवस आहे. नक्कीच, म्हणजे एका तुमच्या या निर्णयामुळे त्यांचे प्राण वाचले. खरंच कौतुकास्पद आहे सर. तुम्हाला कशाची भीती येते का? तशी आपल्याला प्रत्येकाला वाटते, आपल्याला मनावर बिंबवलेलं असतं लहान असताना की बाहेर जाऊ नको, अंधारे भूत असतात, असं काही? मला भीती वाटली सर MPSC परीक्षेची. मला काय वाटलं काही माहिती नाही, परंतु मला असं कधी नाही वाटलं की MPSC परीक्षा खूप कठीण असते, भयानक कठीण असते असं माझ्या मनावर बिंबवलं गेलं का कसं बिंबवलं मला माहिती नाही. परंतु मला त्या एक्झामची भयानक भीती वाटते सर. MPSC UPSC म्हटलं की म्हणून मी ठरवलं की बा आपले जे मुलं आहेत यांच्या मनातून ही भीती काढूनच टाकायची, जी भीती आपल्या मनामध्ये आहे. किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणीही काढू शकतं असं काहीच नाही. डोक्यात जर आणलं तर कुठलाही मुलगा, कुठलीही मुलगी, ती खेड्यातली असो की शहरातली असो, जर तिनं डिवोशन केलं तर ती एक्झाम काढू शकते. बरोबर. याच्यासाठी सर NMMS स्कॉलरशिपची तयारी करून घेतात बघा आपल्याकडून. सर, तुमची ही दुसरी शाळा ना? दुसरी. तर तुमच्या पहिल्या आणि ह्या शाळेत जर तुम्हाला निवडायला लावलं तर तुम्ही कोणती निवडा?
भयानक गंभीर प्रश्न विचारला असेल तुम्ही. 2 शाळा आहेत जिथे मी 20 वर्ष काढलीत आणि इथे मला आता जवळपास 6 वर्ष पूर्ण होत आहेत. तर विद्यार्थी जिल्हा परिषदेचे शक्यतो सगळे सारखे असतात, हरकत नाही. परंतु ही शाळा मला लांब पडते अपडाऊनला, पण तरी हरकत नाही, मी ही शाळा निवडेल सर. वा वा, बघा अभिमान वाटतो आम्हाला तुमच्यासारखी तुम्ही आपली शाळा बनली. सर एक वेगळा प्रश्न घेऊ आपण. मित्र म्हणजे काय किंवा मग मैत्री काय असते याच्याविषयी तुम्ही आम्हाला सांगावं. की शालेय जीवनात आपण बऱ्याच कधी कधी आपण म्हणतो हा माझा लंगोटी अरे क्लासमेट आहे, तर त्या मित्राचा आपल्याला जास्त गर्व वाटतो. आणि नंतर भेटलेले मित्र पण मित्र बनतातच, पण जेव्हा एखादा आपला क्लासमेट भेटतो तेव्हा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो की हा माझा क्लासमेट आहे किंवा लंगोटी यार आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल, मैत्री काय असते? बघा, सगळ्यात महत्वाचं आहे मैत्री. म्हणजे एक चांगला प्रश्न आहे. तुम्ही आज जे जगता आहात, तुम्ही जे आज जगून राहिले, एका वर्गातले आहात. 2 प्रकारचे आहेत. एक क्लासमेट म्हणजे वर्गमित्र, वर्गात राहतो म्हणून झालेला मित्र, आपलं काम पडतं म्हणून झालेला मित्र. आणि आपण ज्या गल्लीत राहतो, ज्या गावात राहतो, त्या आसपास मधले जे आपल्या वयाचे आहेत ते आपले झालेले मित्र. आहे का नाही वेल किंवा कोणी आहे का मित्र? मित्र म्हणजे क्लासमेट वेगळा आणि फ्रेंडशिप वेगळी असं माझं मत आहे. क्लासमेट आपण त्याचीच ओळख करून देतो की जो आपल्यापेक्षा वरच्या पदावर आहे. आपण अभिमानाने सांगतो तो माझा क्लासमेट आहे, तर क्लास 1 येतो माझा क्लासमेट आहे. आता माझं एक क्लासमेट आहे, क्लास 1 आहे, विवेक सोडून नावाचा. आम्ही सोबत, मित्रही आहे माझा, क्लासमेटही आहे, कारण आम्ही सोबत जीवन जगलेलो आहे. तो क्लास 1 झाला, मी काय शिक्षक आहे. पण मैत्री आमची आजही कायम आहे. आजही फोन लावला तेवढ्याच पोट तिडकीनं उचलतो आणि तेवढंच मला जे काही अडचणी आहेत त्यात तो सॉल्व्ह करतो. बरोबर, म्हणजे वर्गमित्र हे शेवटपर्यंत आपल्या सोबत आणि स्मरणात राहतात. मी शेवटचे 2 प्रश्न विचारणारे बघा सरांना. तर सरांना तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल त्यांच्या आयुष्यात, शैक्षणिक आयुष्य किंवा यशाबद्दल, तर तुम्ही विचारू शकता. आहे कोणी असं? बिनधास्त विचार, हात वर करून सांगा. ठीक आहे, कोणाला विचारायचं सर? काही विचारायचं सरांना? एक मिनिट, माईक द्या सरांकडे. हा, धर्मे सरांनी प्रश्न विचारला की तुमचा आवडता खेळ कोणता आणि का तो आवडतो तुम्हाला? फार चांगला प्रश्न मी विचारला, मला असं वाटतंय. कारण मला आवडता खेळ आहे क्रिकेट. कोणता खेळ आवडतो मला? क्रिकेट, जो की तुम्हाला आणि सगळ्यांनाच आवडतो. पण त्या क्रिकेट सांगायचं झालं, मी स्पोर्ट्स मध्ये असताना म्हणजे इव्हन टीचर झाल्यानंतर सुद्धा विभागीय स्पर्धा खेळायला अमरावतीला गेलेलो आहे. मी जपली बघा, तुम्ही असं करू नका. 12वीची एक्झाम असताना वर्ल्ड कप होता सर, आणि वर्ल्ड कप त्यावेळेस तो ऑस्ट्रेलियामध्ये होता आणि सकाळी मॅचेस असायचे. तर मी काय करायचो की तुम्हाला टीव्ही ऑन, आवाज आधीच तर चालू, आवाज बंद, म्हणजे घरच्यांना कॉल कराल का असं तुम्ही काय करू नका. पण मी तेही करून सगळं काही मिळवलं. आणि लक्षात, कारण हे वेळ असतं. तुम्हाला आवडता जो काही छंद असेल, आता मला सांगा, क्रिकेटमध्ये करिअर करणं जोक नाहीये. तुम्ही असा खेळ निवडावा की ज्यात तुम्हाला करिअर करता येईल. क्रिकेटमध्ये मग आवडता प्लेअर कोणता सर तुमचा? म्हणजे माझ्या वयाचं सांगू का, ते सांगायचं? म्हणजे तुम्हाला जो आजपर्यंत असा भावला म्हणाला की हा मला आवडतो? मला विराट कोहली जे आहेत, म्हणजे आमच्या काळातले आहेत आणि आता जे आहेत, एक सोबर, ऍग्रेसिव्ह असं व्यक्तिमत्व आहे. आणि आजही मेंटेन एवढ्या वयात मेंटेन केलंय. बरोबर, तुमच्यासारखंच. हा, जवळपास 20-25 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये असं वाटत नाही तुमच्याकडे बघून की तुम्ही इतकी मोठी सर्व्हिस केली असावी? 28 वर्ष होऊन गेली. हा बघा, चुकून 28 वर्ष सर या फील्ड मध्ये आहे. सर तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो की
भविष्य उज्ज्वल होण्यासाठी काय सल्ला द्याल? बघा तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. बघा तुमच्या सगळ्यांसाठी आहे. सहावीतल्या पोरांना थोडीशी गंमत वाटते, साहजिक आहे, त्यांचं वय आहे. परंतु वर्ग 8, 9, 10 साठी फार महत्वाचा प्रश्न आहे. वाचाल तर वाचाल, या एका वाक्यात मी प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. जर तुम्हाला भविष्यात तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर येणारे 5 वर्ष तुम्ही अभ्यास झोकून दिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. तुम्ही काहीही करू शकता, कोणत्याही स्तरावर तुम्ही जाऊ शकता. फक्त तुम्हाला रोज तुमचा दिलेला अभ्यास तुम्ही नित्य नियमांना कमीत कमी 7 ते 8 तास अभ्यास करायला पाहिजे. तुमच्यामध्ये सुद्धा ती कुवत आहे. तुम्ही सुद्धा UPSC MPSC करू शकता. तुम्ही कुठल्याही लेवलचं यश मिळवू शकता. धन्यवाद सर. सरांनी सांगितलं की जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या. खरं तर तुमच्या शब्दरूपी अमृताने आज आम्ही तृप्त झालो. धन्यवाद सर, खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद सर. असेच मोलाचे मार्गदर्शन तुम्ही राहू द्या. थँक्यू. धन्यवाद सर. कशी वाटली तुम्हाला मुलाखत?